कोण आहे तिकडे? देवा देवा प्लीज, ही जी कोणी माणसं आहेत ना ती इथनं लवकरात लवकर निघून जाऊ दे. मला सिद्धिराजना शोधायचंय. प्लीज देवा वाचवा मला. कोण आहे तिकडे? कोण आहे तिकडे? वहिनी गेल्या. सावकाश. शपथ, मला वाटलं आता पकडलंच गेलो की काय. पण भाऊजी, तो माणूस आपला आवाज ऐकून इथपर्यंत आला होता म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. तुम्हाला एक गोष्ट कळतेय का? आपण अगदी बरोबर जागी शोधतोय सिद्धिराजना. इथेच कुठेतरी असणार आहेत सिद्धिराज. वहिनी करेक्ट बोललात तुम्ही. सिद्धू इथेच कुठेतरी असणार. आपण 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 तिथे कुठेतरी शोधूया. वहिनी चला. सावकाश. अवकाश या वहिनी. अहो किती वेळ झालं घर बघताय? काय चाललंय काय तुमचं? नाही त्याचं काय आहे, कुठलंही काम घ्यायच्या आधी आहे ना आम्ही घराची नीट तपासणी करून घेतो. बऱ्याचदा आपण एखाद्याला बाहेर शोधत असतो पण ती व्यक्ती कुठे असेल याचा क्ल्यू नेमका घरातच सापडतो. म्हणून जरा बघून घेतलं. नीलांबरी सापडत नव्हती तेव्हा पण असंच झालं होतं. ती स्टोर रूम मध्ये सापडली होती ना. तुम्हाला काय म्हणायचंय? आपला सिद्धूही निलांबरी सारखा खोलीत बंद आहे आणि आपल्याला कळलंय नाही. अहो त्याच्या बायकोची परिस्थिती अशी आहे, तो कशाला लपेल? नाही, मी फक्त उदाहरण दिलं. तुमची उदाहरणं तुमच्याकडेच ठेवा. हे बघा, तुम्ही सांगा आता तपास कसा करणार आहात? तुमची चौकशी करून. हा? या बसा ना बसा. या बरं मला एक सांगा, तुमचा मुलगा कधीपासून गायब आहे? 2 दिवस झाले. जाताना काही सांगून गेला का? नाही. त्याचं कोणाशी वैर वगैरे? छे छे, अजिबात नाही. तो जगनमित्र आहे, त्याचं सगळ्याशी छान पटतंय. मग तुमचे कोणी राजकीय विरोधक वगैरे आहेत का? हो, राजकारणात विरोधक असतातच की. तुमचा कोणावर संशय? नाही. हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सिद्धिराज सापडत नाहीये ही गोष्ट बाहेर कोणालाच कळणार नाही. मी सगळे डिटेल्स आमच्या बॉसला देतो. तुमचा मुलगा आणि सून लवकरच घरी येतील. माझ्या मुलाला लवकरात लवकर शोधून काढा तुम्ही. मला खूप काळजी वाटायला लागली आता, खूप भीती वाटायला लागली होता. हो. सुनबाई, एक काम करा, तुम्ही भावना मॅडम आणि सिद्धिराज सरांचे फोटोज, त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स जे काय असेल ते सगळं मला पाठवून द्या. जसं आम्हाला अपडेट मिळेल आम्ही तुम्हाला कळवू. ठीक आहे. पाठवले तुम्हाला. ठीक आहे, काळजी करू नका.
देवा, माझी लेक आणि माझा मुलगा लवकर घरी परत येऊ दे, त्याला सुखरूप घरी आण. हे असं सिद्धू आणि भावनाचे फोटो दाखवून ते दोघं सापडणार नाहीत. याकरता कोणाची तरी मदत घ्यायला हवी. पण कोणाची मदत घेऊ? हॅलो. लेले साहेब नमस्कार. मी श्रीनिवास दळवी बोलतोय. साहेब एका कामाकरता फोन केला होता. बोला ना. लेले साहेब काय आहे, अहो माझी मुलगी आणि माझा जावई दोघेही बेपत्ता आहे. तो सापडत नाही आहे. म्हणजे माझा जावई सिद्धिराज गाडे पाटील तो घरनं 2 दिवसापासूनच बेपत्ता आहे आणि त्याला शोधण्याकरता म्हणून माझी मुलगी भावना घराबाहेर पडली. तर दोघेही सापडत नाही आहेत आणि फोनसुद्धा नॉट रिचेबल येत आहे. तो साहेब फक्त एकच गोष्ट आहे, अजूनपर्यंत अधिकृतरित्या तक्रार नोंदवली नाही आहे. तर जरा तुम्ही बस सांभाळून घ्याल का? अहो तक्रार खरं तर नोंदवायला पाहिजे. मी पटतंय मला तुमचं, पण काय साहेब की मुलीच्या सासरकरच्यांना हे मान्य नाही आहे म्हणून नाही नोंदवली आहे तक्रार. ठीक आहे, काही हरकत नाही. मी माझ्या लेवलला दोघांचे फोन ट्रेस करायचा प्रयत्न करतो, पण यासाठी थोडा वेळ लागेल, कारण आपण हे सगळं अनऑफिशियल करणार आहोत. हो मला कळतंय, पण तुम्हाला काहीही माहिती कळली ना की ताबडतोब मला कळवा साहेब. हां प्लीज. हो हो. आणि थँक्यू साहेब, थँक्यू. महेश भाऊजी, पण प्लीज इथे कोणाला तरी विचारूयात का, त्यांनी बघितलंय का सिद्धिराजनं ते? वहिनी अहो पण यांना कसं माहिती असणार? पण आपण विचारून तर बघूया ना, दुसरं काय ऑप्शन आहे? ठीक आहे, तुम्हाला वाटतं ना आपण जाऊया? यांना विचारूया. फोटो फोटो हा काढतो. दादा, हा फोटो बघा ना. बघा. तुम्ही यांना कुठे आसपास बघितलंय का? हे अहो हे नाही बघा ना. नाही नीट बघा ना एकदा फोटो. नाही ताई, नाही बघितलं. यांना विचारूया. दादा दादा प्लीज हा फोटो बघा ना, यांना कुठे बघितलंय तुम्ही?